यांच्याकडनं आपल्याला यश घ्यायचं आहे. कारण भगवंताचे जे 6 गुण सांगितलेले आहेत त्यातलं भगवंतानी मारुतीरायांना यश हा गुण दिलाय भगवंताने. म्हणून मारुतीरायांना कधीही अपयश येत नाही. मग हे अपयश येत नाही याच्यावरनं एक कथा सांगितली जाते की ज्यावेळी महाभारतातली कथा आहे की मारुतीरायांना हे चिरंजीव आहेत आणि ते रामेश्वरच्या इथे बसलेले असतात, रामनाम भजन करतात आणि अर्जुन हा रामेश्वराचं पूजन करतो आणि त्या पांडवांमध्ये असं ठरलेलं असतं की माझी जेव्हा ही द्रौपदी पत्नी नसेल तेव्हा दुसऱ्याच्या सहवासात असताना पत्नीला बघायचं नाही असं ठरलेलं असतं. आणि धर्मराज आणि द्रौपदीला एकांतामध्ये अर्जुन बसतो आणि मग तो तीर्थयात्रेला गेलेला असतो. म्हणून तो रामेश्वरला आलेला असताना तिथे रामनाम ऐकू येतं आणि म्हणतो तो म्हणतंय रामनाम, म्हणून सहज झाडावरती लक्ष जातं. ते एक असं म्हातारं वानर बसलेलं दिसतं. थोड्या वेळाने समाधीमधनं मारुतीराय जागृत होतात आणि मग अर्जुन त्यांना विचारतो की तुम्ही कोण आहात. तो सांगतो की मी रामभक्त हनुमान आहे. आता हनुमान म्हटल्यानंतर पूर्वीच्या कथा ऐकायच्या असं सगळ्यांकडे त्या काळात होतं. त्यामुळे अर्जुनाला असं वाटलं की अरे आपल्याला जो प्रश्न पडलाय ना मनामध्ये ह्याचं उत्तर हा देऊ शकेल. मग अर्जुनाच्या मनात काय प्रश्न होता हो की अर्जुनाला असं वाटलं की राम हा क्षत्रिय होता तर त्यांनी हा सेतू, कारण रामेश्वरला सेतू बांधलाय आणि तिथून तर लंकेपर्यंत गेला, मग हा दगडांचा सेतू का बांधला असा अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न होता. की क्षत्रिय आहे ना, तो बाणांचा बांधला असता. म्हणून तो त्यांना विचारतो मारुतीरायाला की राम हे क्षत्रिय असून त्यांनी दगडांचा सेतू का बांधला. आता रामरायांच्या बाजूनी असणारे ते स्वामी भक्त आहेत, निष्ठावंत आहेत. मारुतीराय सांगतात की अहो माझ्यासारखे कोट्यानुकोटी वानर त्याच्यावरनं चालत जाणार होते आणि त्यामुळे मारुतीरायांनी सांगितलं की रामरायांनी दगडाचा सेतू बांधला कारण ते बाणांना वजून पेलवणार नाही. पण इथे अर्जुनाला अभिमान झाला की मी अत्यंत धनुर्धारी, श्रेष्ठ असा धनुर्धारी आहे. म्हणून तो मारुतीरायांना म्हणतो की मी असतो तर आता मी आलं ना की भगवंताला चालत नाही करता आणि मग मी असतो तर मी बाणांचा गिना बांधला असता, सोपान बांधला असता, पूल बांधला असता. आणि त्यामुळे तो म्हणतोय की मी बांधून दाखवतो. आता पैस काही कारण नसताना अर्जुनांनी पैस घेतली बरं का.